हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे माझं शूट, त्यामुळे मी लवकर तयार झाली आहे. खरं तर थोडं लेट झालं असं मला वाटतं. वेळेत उठले होते, सगळी कामं जशी ठरवली त्या पद्धतीने मी केली आहे. पण तरी असं होतं की लेट होतोच थोडासा. पण मी माझा डबा रेडी केला आहे, तो बास्केटमध्ये भरला आहे. सगळी तयारी झालेली. आता फक्त चेंज करेन आणि मी लगेच सेटवर निघेन. चलो सो भेटूयात सेटवरती. बोला हो काहीतरी तुम्ही सर. काही बोला. बोला बोला. झोपला. नाही, तिच्या भावाचं हे आहे ना, भावाचं नाही, भाच्याचं लग्न होतं ना आता. मग त्यामुळे आमचं भेटणं ती गडबडीत होती खूप. मला नाही, नाही मला नाही त्यासाठी बोलवलं. तिला सांग इथे जे काही घडलेलं ते तिला सविस्तर सांग. सांगितल्यानंतर तिला म्हणावं मी गेलोय, मी माझ्या सोडीनुसार तिला मी फोन करीन. कधी येईल काय मला काही सध्या काही माहित नाही. तुम्ही वाट बघू नका. पासपोर्ट आण मला. तर आता तुम्ही पाहिलं असेल की आमचा सीन शूट होत होता आणि मास्टर्स झाला होता. त्यानंतर बाबांचा हा आत्ता इथे क्लोज चालू होता. त्यानंतर माझा क्लोज होता, पण मध्ये एक वेगळा सीन करायचा होता जो प्रायोरिटीचा होता. त्यामुळे तो करेपर्यंत मी रूममध्ये आले, नाश्ता करत होते आणि जे काही यूट्यूबचे व्लॉग्स असतात ते मी एडिट करत होते. तो तेवढा वेळ मिळतो मध्ये, तर म्हटलं तोपर्यंत तो वेळ सत्कारणी लावावा म्हणून एडिटिंग करायला बसले होते. आणि मग त्यानंतर माझा क्लोज होणार होता. तिकीट काढलीस? मी प्रयत्न करते, पण ते ऑनलाईनचा जरा प्रॉब्लेमच होतो. ठीक आहे, तू एक काम नका, एखाद्या एजंटला सांग ना. मी बघते ते. ते राहू दे. मी काय करतो, माझ्या क्रेडिट कार्डवरून ते तिकीट वगैरे सगळे काढतो. तू एक काम कर, हे माझा पासपोर्ट आण आणि बीपीच्या गोळ्या पण आण. आणि ही कुठे गेली, उर्मिला कुठे आहे? त्या मंडळात गेल्यात. मी त्यांना फोन करते, पण बहुतेक सायलेंटवर आहे त्यांचा फोन. बरं, एक कर, म्हणजे हे इकडे जे काही झालंय ते तिला सगळं सांग. आणि मी गेलोय म्हणून सांग. मी सवडी आली तरी मला जसं जमेल तसं मी तुला फोन करीन. आणि एक लक्षात घे, मी कधी येईन काय जाता मला या क्षणाला काही माहित नाही. मी जातोय. पासपोर्ट आण. हो आणते. बाबा प्रॉब्लेम झाला. सो फायनली माझं पॅकअप झालं. 2 सीन होते, पटापट गेले. आता निघते मी चेंज करून. नील माझं पाऊच दे ना. नील मेरा पाउच. नहीं मैं घर जाके थैंक यू. तुम्ही पण घेतलं होतं? नाही. अच्छा, ती आतमध्ये गेली का? हे काय आहे त्याला? ओ नाईस कव्हर. छान आहे ना? सांगितलं पाहिजे तिला, मला पण आवडतं. हे ना क्रॉफर्डला
जर गेलीस तर मला पण मला खूप जणांनी सांगितलं असं. मला ते इतकं आवडलंय त्याच्यासोबतच अडकायचं. बरं पडतं ग, खिसा वगैरे नसेल ना तर मग बरोबर गाडीवर पण, गाडी चालवताना वगैरे पण हा बरं नुसताच पडतं. मोबाईल बेटर आणि लगेच हा. बघता येतो ते काढून हा. बसायला नाही लागत. One hour later. तू काय ब्लॉग शूट करतेस? बघितलं? अरे यार बघू यार, मी कशी काय आली? मी टॉप वरून ओळखलं. काय बोलते त्या डेस्कवर नाही बसू शकत का आपण? इथूनच समोर दिसते मला डायरेक्ट. म्हणजे ती तर गोष्ट आहे. बोल काय बोलायचं ते. आज तू जे बोलशील ते. तर ही जी तुम्हाला दिसती आहे ती माझी मैत्रीण, माझी रूममेट दुर्वा आहे. आणि आम्ही दोघी खरं तर एकत्र राहून सुद्धा आम्हाला एकत्र वेळ घालवता येत नाही, कारण माझं शूट तिचं शूट. ती आत्ता तुम्हाला झी मराठीवरती हिटलर ची जी सिरियल आहे त्याच्या डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये ती आहे. आणि त्यामुळे माझं येण्याचं टायमिंग, तिचं येण्याचं टायमिंग बऱ्याच वेळा मी जेव्हा येते तेव्हा ती झोपलेली असते आणि ती जेव्हा येते तेव्हा मी झोपलेली असते. सो आम्हाला एकत्र असा वेळच मिळत नाही. पण आज लकीली माझंही लवकर झालं होतं आणि तिचंही लवकर पॅकअप झालं होतं. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की चला आपण आज बाहेर जेवायला जाऊया दोघीजणी मस्त. तर अचानक ठरलेला हा प्लॅन होता, त्यामुळे दोघीही खूप खुश होतो की चला आपल्याला काहीतरी वेगळं आणि कामाच्या व्यतिरिक्त जरा गप्पा वेगळ्या मारता येतील आणि छान खाता येईल. सो आम्ही दोघीजणी मस्तपैकी जेवायला गेलो होतो. बऱ्याचदा प्लॅन ठरवून सुद्धा इतकी मजा येत नाही जे अचानक ठरलेल्या प्लॅनमध्ये मजा येते. तसं आमच्या दोघींचं झालं आणि खूप असा निवांत वेळ मिळाला होता. त्यामुळे खूप वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा झाल्या. म्हणजे नाटक, फिल्म्स, थोडंसं गॉसिप आणि मग पुढे करिअरचं कसं, आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारल्या. आणि दुसरा म्हणजे आमचा आवडता विषय म्हणजे खाणं. आम्ही असं दरवेळेस एखाद वेळेस आम्ही कधीही भेटलो तरी आमचं असं असतं की रात्री कितीही वाजता तरी आपण एकदा सुट्टी असेल ना तेव्हा आपण इथे जाऊ खायला, नाही तर आपण हे खायला जाऊया, तिथे ते छान मिळतं. हे आमचे ठरलेले विषय असतोच असतो. त्यामुळे आम्ही थोडंफार तेही प्लॅनिंग केलं की आपल्याला एखाद दिवस सुट्टी मिळाली तर मग आपण इथे जाऊयात, इथे जाऊयात. सो मजा आली, खूप खाल्लं आणि खरं तर 2 ते 2.5 तास आम्ही त्याच हॉटेलमध्ये तिथे बसून जेवतही होतो आणि गप्पाही मारत होतो. त्यामुळे मजा आली. खूप छान वाटतंय मला हिला भेटून आणि एकत्र राहून सुद्धा भेटून म्हणतोय, कारण मी जाते तेव्हा झोपलेले असते, मग मी येते तेव्हा नाही, ही येते तेव्हा मी झोपले असते. असं खो खो करतो एकमेकींना. हो असं आमचं सुरू असतं. तर आता मी एवढंच तुझ्याबद्दल खोटं बोलू शकते.
बस खूप छान आहेस बस. मला पण एवढंच गोड बोलता येतं, नाही तर फार बऱ्या बोलत नाही एकमेकींची. मारतो एकमेकीला जीव देतो. बस एवढं खोटं बनसायला. म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, तिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. अजून काय? आणि आमचं खाणं आज कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि फार कमी खाल्लेलं आहे, खूप कमी खाल्लंय आम्ही. हिने पण खूपच कमी खाल्लंय. कमी खाल्लं. सो ते बघा. येस. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.